अजिबात कांदा लसूण न टाकता आहे ना मस्त अशी कुकरमध्ये एका शिट्टीतच वांग्या बटाट्याची चमचमीत भाजी. तर ही झटपट वांगे बटाट्याची भाजी कशी बनवायची करूयात रेसिपीला सुरुवात. नमस्कार, सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण आहे ना बनवणार आहोत कांदा लसूण न वापरता वांग्या बटाट्याची भाजी. तर वांग्या बटाट्याची भाजी बनवण्यासाठी आहे ना मी इथं वांगी आणि बटाटे चिरून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत. आता आपल्याला आहे ना त्यासाठी छोटंसं वाटण बनवून घ्यायचं आहे. मिरची आणि आलं खलबत्त्यामध्ये कुटून घेऊया. 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी. थोडेसे ते तुकडे करून टाकायचे म्हणजे पटकन बारीक होतात. आणि घेतलेलं आहे 1 इंच आलं. आलं पण आहे ना असं साली काढून धुवून ठेवलेलं आहे. चिरून टाकूया म्हणजे पटकन बारीक होईल. वांगं आणि बटाटा असं चिरून जर पाण्यात ठेवलं ना तर अजिबात काळं पडत नाही. त्यासाठी मी ज्या आकारामध्ये बटाटा चिरला आहे त्याच आकारामध्ये मी वांगे पण असे उभ्या फोडी करून घेतलेले आहेत. आलं आणि मिरची पण आपल्या इथं बारीक वाटून झालेलं आहे. जरा जाडसरच करून घेतलेलं आहे हे वाटण. आता काय करायचं, हे वाटण आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया. असं ताजं ताजं आलं मिरची कुटून टाकलं ना भाजीला तर भाजीची टेस्ट बघा छान येते. आता सर्व तयारी आपली इथं झालेली आहे. आपण पटकन भाजी बनवायला घेऊया. एकदम झटपट होणारी भाजी आहे ही. कुकर आहे ना मी गॅसवरती ठेवलेला आहे. आता टाकायचं आहे आपल्याला 3 ते 4 चमचे तेल. बघा कुकरमध्ये ना 3 ते 4 चमचे तेल टाकून घेतलं. टाकूया जिरी. तेल थोडंसं गरम झालं की जिरी टाकायची. आता टाकूया आपण आलं आणि मिरची बारीक करून घेतलेले. आलं मिरची थोडंसं आपण तेलामध्ये परतून घेऊया. आलं मिरची तेलामध्ये परतलं. टाकूया थोडासा कढीपत्ता. लगेच आपल्याला आहे ना ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. टोमॅटो पण तेलामध्ये परतून घ्यायचा. आणि ना टोमॅटो परतण्यासाठी आता त्याला आपल्याला मीठ टाकायचं आहे. मीठ टाकलं ना तर टोमॅटो पटकन परतला जातो आणि मऊ होतो. आता मी ना भाजीला पण आताच मीठ टाकून घेणार आहे. आपल्या टेस्टच्यानुसार आहे ना मीठ टाकायचं भाजीला. थोडंसं परतून घेतलं की आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे 1 चमचा बेडगी मिरची. टोमॅटो बघा पटकन मीठ टाकल्यामुळं मऊ होतो. आता टाकूया 1 चमचा बेडगी मिरची. आपण तिखटपणासाठी तर हिरवी मिरची टाकलेलीच आहे, त्याने छान अशी टेस्ट येते भाजीला. टाकूया 1 चमचा बेडगी मिरची टाकली मी इथं. काश्मीरी लाल मिरची आहे. टाकूया अर्धा चमचा कसुरी मेथी. टाकूया हळद थोडासा पाव चमचा. सर्व मसाले आता टाकून घ्यायचे म्हणजे तेलामध्ये मसाले ना टोमॅटो बरोबर छान असे परतले जातात ना. आणि असे तेलामध्ये थोडेसे मसाले परतले ना तर मसाल्यांचा रंग आहे ना भाजीला छान असा उतरतो. आता हे सर्व परतून झाले मसाले की टाकायचे आहे आपल्याला बारीक चिरून घेतलेले बटाटे. बघा बटाटा असा पाण्यात ठेवला ना तर अजिबात काळं पडत नाही. त्यासाठी मी अगोदरच चिरून आहे ना साल काढून बटाटा चिरून पाण्यामध्ये ठेवला होता. लगेच त्याच्यामध्ये वांग्याच्या पण फोडी टाकून घ्यायच्या. इथं 2-3 वांगी मी असे चिरून घेतलेले आहेत आणि ते पण पाण्यामध्ये ठेवले बघा, अजिबात काळे नाही पडले. आता हे सर्व मिक्स करून घेऊ एकदा. मसाल्यांमध्ये ना वांगा आणि बटाटा छान परतून घ्यायचा 1 मिनिटभर तरी. बघा इथं मिनिटभर मी आहे ना वांगा बटाटा परतून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये टाकूया 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा. शेंगदाणे भाजून बारीक केलेलं आहे. 1-2 चमचे टाकायचं फक्त म्हणजे भाजी छान मिळून येते ना. परत मिक्स करून घेऊ. आता टाकूया भाजी शिजण्यासाठी पाणी.
तर मी 1 ग्लासभर पाणी टाकलेलं आहे. भाजी थोडीशी मी घट्टच बनवणार आहे. तुम्हाला जर रस्सा बनवायचा असेल ना तर थोडंसं पाणी जास्त टाका. बघा 1 ग्लासभर पाणी टाकलेलं आहे भाजी शिजण्यासाठी. आता मिक्स करून घेऊ एकदा व्यवस्थित. मिक्स करून झालं की आता कुकरचं झाकण लावायचं. मीडियम गॅसवरती आहे ना, फक्त आपल्याला कुकरची आहे ना झाकण लावून फक्त 1 शिट्टी आपल्याला कुकरची करून घ्यायची आहे. मीडियम गॅसवरती 1 शिट्टी करायची. एका शिट्टीतच भाजी बघा किती छान शिजते ही. आपण कुकरची 1 शिट्टी काढून घेऊया. तर इथे ना कुकरची 1 शिट्टी झालेली आहे. आपण कुकर थंड करून घेऊ. आता एकदम थंड करून घ्यायचा, तेव्हाच आपल्याला हा कुकर उघडायचा आहे. बघा इथं कुकर आपला थंड झालाय. आपण कुकरचं झाकण 10-15 मिनटं लागतात कुकरचं असं बंद करून ठेवायचं आणि आपोआप कुकर थंड झाल्यानंतरच आपल्याला झाकण काढायचं आहे. बघा भाजीचा रंग तर किती सुंदर आलेला आहे. आपण त्यातलं बटाटा, वांग तर शिजतंच पटकन, पण बटाटा शिजलाय का पाहूया. वांग्याला शिजायला वेळ नाही लागत. तर बटाटा शिजला का चेक करायचा आपल्याला. बघा एकदम मस्त एका शिट्टीतच बटाटा पण छान असा शिजलेला आहे, एकदम मऊ. आता काय करायचं, परत गॅस चालू करायचा आपल्याला आणि 2 मिनटं आहे ना भाजी थोडीशी आपल्याला, तुम्हाला जर पातळ भाजी लागत असेल तर असं पण तुम्ही ठेवू शकता, पण मला ही आहे ना थोडीशी घट्ट बनवून घ्यायची आहे. गॅस चालू करून आपण 5 मिनटं अजून भाजी असंच शिजवून घेऊ. ही पातळ भाजी पण छान लागते. बघा 5 मिनटं भाजी छान अशी शिजवून घेतलेली आहे आणि भाजी आहे ना आटलेली अशी छान मिळून आली भाजी. आता टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर टाकून आहे ना मिक्स करून घेऊ आणि एकदम थोडासा आहे ना पाव चमचा आपल्याला इथं गरम मसाला टाकायचा आहे भाजीला. असं वरून थोडासा गरम मसाला टाकला ना तर भाजीची टेस्ट अजूनच वाढते बघा. आता गरम मसाला टाकल्यानंतर पण मिक्स करून घेऊ आणि प्लेटमध्ये आपण भाजी सर्व करून घेऊया. तयार झाली आपली मस्त टेस्टी वांगे बटाट्याची भाजी. भाजी आहे ना ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर कशाबरोबर खा, छान लागते ही भाजी आणि एकदम मिळून आलेली आहे. थोडीशी वरून कोथिंबीर टाकू गार्निशिंगसाठी. एकदम टेस्टी आणि झटपट वांगे बटाट्याची भाजी इथं आपली तयार झालेली आहे. प्लेटमध्ये सर्व करून घेतलेली आहे. कलर किती छान आला आहे भाजीला आणि एकदम मिळून आलेली आहे ही भाजी. तर मस्त टेस्टी ही झटपट वांगे बटाट्याची भाजी बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आणि तुम्ही पण आहे ना नवरात्रामध्ये कांदा आणि लसूण न वापरता ही झटपट वांगे बटाट्याची भाजी नक्की बनवून बघा. भेटूयात पुढच्या रेसिपीला.